भगवान शंकराला श्रावण का आहे प्रिय? श्रावण महिन्यातच देवी पार्वतीने शंकर देवांना कडक उपवास करून प्रसन्न केले होते. श्रावण महिना हा भगवान शंकरांना अधिक प्रिय आहे असे समजण्यात येते. या काळादरम्यान शंकर देवाकडे पृथ्वीची काळजी घेण्याची जबाबदारी असते असं म्हटलं जातं. तसंच श्रावण महिन्यात शंकर भगवान हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात. त्यामुळेच शिवभक्ती या काळात अधिक करण्यात येते. या महिन्यात शिवभक्त कावड घेऊन येतात आणि गंगेच्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करतात. भक्तांच्या भक्तीने शिव या महिन्यात प्रसन्न होतात. तसेच हा महिना प्रिय असल्याने भक्तांचे सर्व त्रास भगवान शिव दूर करतात असाही आपल्याकडे समज आहे. काही पौराणिक तथ्य भगवान शंकर श्रावणात आपल्या सासरी येतात आणि तिथे त्यांचा अभिषेक होतो असाही समज आहे. पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे श्रावण महिन्यात समुद्र मंथन झाले होते. त्याचवेळी समुद्रातून निघालेले विष पिऊन शंकराने सृष्टीची रक्षा केली होती. त्यामुळेच शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक आहे. शिवपुराणातील उल्लेखाप्रमाणे भगवान शिव हे स्वयं जल असून शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास श्रावण महिन्यात फळाची प्राप्ती मिळते. शास्त्रात सांगण्यात आल्याप्रमाणे भगवान विष्णू हे श्रावण महिन्यात योगनिद्रेत निघून जातात. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचे उत्तरदायित्व यावेळी भगवान शिव करतात. त्यामुळे श्रावणात शिवशंकराला अधिक प्राधान्य देण्यात येते. मर्कंडू ऋषीचे पुत्र मार्कंडेय यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात त्यांनी शिवशंकराची घोर उपासना केली होती. त्यामुळे त्यांना जी शक्ती प्राप्त झाली. यापुढे यमराजही नतमस्तक झाले होते असा सुद्धा समज आहे. मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.